रसायनी, मोहपाडा, रीस, पाताळगंगा परिसरातील कवी, लेखक, चारोळीकार अशा विविध नावाने सुपरिचित असलेले कवी, लेखक, चारोळीकार अनिल दाभाडे यांच्या चांदण्या आणि मी या विक्रमी अशा चारोळी संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते गुरुवारी झाले। विक्रमी अशा चांदण्या आणि मी या चारोळी संग्रहात अनिल दाभाडे यांच्या एकूण 300 चारोळ्यांचा समावेश असून या भावनिक, काल्पनिक आणि वास्तव या विषयावर लिहिलेल्या आहेत। या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनावेळी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा नवीन पनवेलचे अध्यक्ष गणेश कोळी, पत्रकार सुमंत नलावडे, साहित्यिक काशीनाथ जाधव उपस्थित होते। अनिल दाभाडे यांच्या या 300 चारोळ्या ज्याच्यात आहेत अशा चांदण्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। तर हे नावच आहे चांदण्या आणि मी, हे लोभनीय असं नाव आहे। म्हणजे चांदण्या कुणाला आवडत नाहीत आणि तशा दृष्टीनं हे अतिशय सुंदर असं आणि चारोळ्यासुद्धा एक मजेशीर असतात। चारोळी ऐकण्यामध्ये एक म्हणजे टेन्शन कधी नसते, हसरं फुलकं असतं आणि त्याच्यामुळे सहजगत्या झटकीपट मजा पण मिळते आणि मोकळे पण होतो। तर त्याच्यामुळं ह्या आवडणाऱ्या अशा आहेत। आता बघा ते म्हणतात, रोज रोज येते आकाशात एक नवनवीन तान, रंगाची करतो उजळण येतो मनमोहक साज। मन प्रसन्न करणारा असं संध्याकाळसुद्धा आपल्याला मन मोकळं करत असतं। देखना सुंदर चंद्र पौर्णिमेचा आकाशात दिसतो किती मोहक, घर करेल काय रिया काय काय म्हणजे बात आता हे अशी काय क्या बात माणसासारख्या बुद्धिवानाला सांगावे लागते हजारदा, तोडू नका झाडे तसंच करा संवर्धन, एक झाड तरी लावावे एकदा। पर्यावरणविषयक संदेश आहे आणि कधी जाणीवपरी करून दिली आणि चांगलं अशा रीतीनं काम त्यांनी सांगितलं आहे। शब्द हेच जीवन, त्यालाच जीवन वाहिले, रोज लिहिता काव्य कागदावर तेच पाहिले। त्यामुळं आपल्याला नक्कीच होते। आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि मग त्यांनी म्हटले, गुलाबी थंडीच्या आठवणी जागतात रुडी भरल्यावर, आठवण होते काय पार्टीची शेकोट्या पेटल्यावर रंगीत पार्टी नसेल तर अशा सगळ्या चांदण्या आणि मी हे पुस्तक इतके चांगलं आहे, लोकांनी आवडून वाचावं, त्याची मजा घ्यावी आणि त्या दृष्टीनं आणि दाभाडे यांच्या पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि प्रकाशन करायचं। धन्यवाद।